स्पोर्ट बापाड या क्रिकेट संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय. अरफात हा गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय पहिल्या षटकासाठी. देवगड तालुक्यातले एक नवोदित युवा गोलंदाज, ती वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. गोलंदाज अर्थात गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकासाठी त्यांची निवड केली गेली आहे. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला विकेश, स्ट्रायकिंग एंडला विकेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस. पहिलाच बॉल कट केलाय. चांगला फटका पाहायला भेटतोय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघालाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जाईल सीमारेखा पलीकडे. पहिल्या बॉलला पहिला चौकार. विकेश यांच्या बॅट मधून ती नजाकत पाहायला मिळाली. ताकदीचा नाही तर बुद्धीचा वापर केला. अगदी वेगाने चेंडू टाकला होता गोलंदाज अर्थाप यांनी आणि त्या वेगाने आलेल्या चेंडूला फक्त दिशा दाखवली. चेंडू थेट थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. टू ऑर डाय म्हणजेच करूया मरूची लढत असणार आहे दोन्ही टीमसाठी. जो संघ जिंकेल तो आपलं अस्तित्व टिकून ठेवेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. हा व्होल्टेज मुकाबला असणार आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूने आपण पाहतोय वेदा स्पोर्ट बापाडी क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूने के मुठाट. या दोन बलाढ्य ताकदवर संघांची लढत असणार आहे. पहिल्या मॅचमध्ये जरूर पराभूत झालेत, परंतु पुन्हा एकदा नव्याने संधी या स्पर्धेमध्ये आपल्याला अस्तित्व टिकून ठेवण्याचे असणार आहे. 100% योगदान द्यावं लागेल दोन्ही संघातील खेळाडूंना. एक संघ इथे थांबणार आहे, एक संघ पुढे जाणार आहे, परंतु प्रयत्न दोघांनाही करावे लागणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप ऑप्टिकच्या बाहेर. पिचिंग होतं खूप चांगला टप्पा, खूप चांगली लाईन लेंथ गोलंदाज अर्थापची पाहायला मिळते. टप्पा हाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरकडे जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर थोडासा आतमध्ये चेंडू होता, ऑफस्टिकवर होता आणि त्याला कट केलं होतं. आता नंतर थोडासा लांब ठेवला गेला चेंडू फलंदाजापासून. अर्थापने चांगली सुधारणा दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून अपील केली गेली आहे, परंतु नाही. नॉट आउट. एक धाव पळून काढली गेली आहे. लेग बायचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड मध्ये नोंदवली जाईल. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता प्रथमच पाहायला मिळतील. तेजस पाळेकर पॉवर प्ले षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर. डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. थर्डमॅनला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेला होता विकेश यांच्यासाठी, परंतु आता क्षेत्ररक्षक थोडासा बदलला गेलाय. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला 30 स्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक ठेवला जातोय. TTPL देवगड तालुका प्रीमियर लीग देवगड तालुक्यातील हे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस होता, सोडून दिला गेला. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर होता. विकेट किपरला बेटी करतोय चेंडू. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत. एक धाव कंप्लीट केले धावून आणि वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धाव म्हणजे 2 एक्स्ट्रा धावा. लाईन थोडीशी चुकीची होती. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर होता. नियमांचं उल्लंघन करणारा चेंडू पंच दंडित करतायत. विकेश ऑन स्ट्राईक. पहिल्या बॉलला चौकार. बॉलला शटंबुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचे प्रयत्न करतोय. झेल पहिल्या प्रयत्नात नाही तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलाय. आउट होईल बॅटर. विकेश पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेश ज्यांनी सुरुवातीलाच पहिल्याच बॉलला चौकार वसूल केला होता, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी, तो पलटवार गोलंदाज अर्थाप यांचा पाहायला मिळालाय. रुपेश नो बॅटर. पहिल्याच बॉलला चांगला फटका. क्षेत्ररक्षक थोडासा बेटी झालाय, त्याचा फायदा नाही घेतला गेलाय. फक्त एकच धाव, कोणती घाई केली नाहीये दोन्ही बॅटरने, कारण माहिती आहे
या आधीच्या चेंडूवर एक गडी बाद झालाय आणि त्यामुळे कोणतीही घाई दोन्ही बॅटरची पाहायला मिळत नाही, कारण 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांमध्ये एक 60 पर्यंत तरी मजल मारावी लागेल आणि प्रति षटकामध्ये 10 धावा काढणं तितकंसं कठीण आहे. या मैदानावर काल आपण पाहिलं एकही षटकार न मारता तब्बल 94 धावा विराट स्पोर्ट देवगड या क्रिकेट टीमने केल्या होत्या. त्यामध्ये 50 धावांचे खेळ अनिकेत घाडी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. अर्ताप चांगला बॉल, वेग अतिशय चांगला होता, टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती, लेन चांगली होती. चेंडू थेट विकेट किपरकडे, डॉट बॉल. अर्फाचा गोलंदाज पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक अतिशय चांगल्या रीतीने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा इथे खर्च केल्यात. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांसाठी पहिली 2 षटकं अनिवार्य पॉवर प्लेची असतील. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या गेल्या आहेत 8 चा. 2 षटकांच्या मध्ये फक्त तुम्हाला 60 सेकंदाचा वेळ असणार आहे. पहिलं षटक संपल्यानंतर तुम्हाला दुसरं षटक 60 सेकंदाच्या आतमध्येच चालू करायचं आहे. वेळेचं देखील बंधन असेल. षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकांतर धावसंख्या 8. देवगड तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. देवगड तालुक्यातील सर्व खेळाडू एकत्रित खेळत असताना आपण पाहतोय. वेगवेगळ्या गावातील खेळाडू आहेत एका संघामध्ये, परंतु भरपूर साऱ्या स्पर्धा आपण या देवगड तालुक्यामध्ये पाहतोय. म्हणजे बऱ्याच वेळा एकत्रित देखील खेळलेले असणारे खेळाडू. राज तिर्लोटकर याने पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच दरम्यान सांगितलं होतं की भरपूर साऱ्या स्पर्धा झाल्या आहेत आणि आम्ही भरपूर वेळा एकत्र खेळलोय आणि सर्वच खेळाडू एकमेकांच्या ओळखीचे आहेत. हेच एकमेकांना पाहतायत खेळत असताना. त्यामुळे निश्चितच ते गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण यामध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय प्रत्येक संघामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल. षटक क्रमांक 2. दिनेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दुसऱ्या षटकासाठी. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेत उंच उडालाय. आकाश मार्गाने चेंडू ट्रॅव्हल करतोय, जाईल थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी पहिल्याच बॉलला षटकार. दर्जेदार खेळाडू देवगडचा फायटर जेट म्हणून ज्यांची ओळख आहे केतन तिर्लोटकर यांचं इथे आगमन झालंय. खूप खूप स्वागत. आमच्या व्यासपीठावर त्यांचं स्वागत केलं ते अमोलजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते. केतन तिर्लोटकर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. रुपेशच्या पाठमधून षटकार आलाय. आता मात्र आत्मविश्वास उंचावला असणारे रुपेश यांचा. कट केला आहे, फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अमोल गाडी स्वतः संघाचे संघमालक तिथे पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्या. जितकं महत्त्व आहे धावा बॅटने काढण्याला तितकंच महत्त्व आहे धावा सेव्ह करण्याला, आणि त्या धावा इथे सेव्ह केल्या आहेत. जर का चेंडू हातामधून निसटला असता तर थेट सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉर्ट हडमॅनला फ्लाइंग सेफच्या दिशेने आपण अमोल गाडी यांना पाहतोय. टीमचे मालक या मॅचमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. दिनेश पुढचा बॉल घेऊन सज्ज झालेत. साखो टप्प्याचा चेंडू मिड ऑनला फटका खेळलाय. टेप लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दीपेश धुरी त्याचे क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय आपण. नंतर असलान भाटकर यांचं देखील इथे आगमन झालंय. देवगड तालुका प्रीमियर लीग त्यांचं आगमन होते. स्वागत असणारे आमच्या व्यासपीठात त्यांचं स्वागत केले जाते अमोलजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते. 16 धावा. पुढचा बॉल दुसऱ्या षटकाचा खेळ. ओव्हर पिच होता, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न होते चांगले, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फलंदाजीसाठी पाठवलं होतं
एक गडी बाद झाला होता, परंतु कोणताही दबाव न घेता आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय रुपेश यांच्या बॅटमधून. त्यानंतर स्वागत होते आमच्या व्यासपीठावर सन्माननीय जीवन नाईक धुरे यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावर केलं जात आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, ऑप्टिकच्या बाहेरून चेंडू जातो विकेट किपरकडे. परती केले गोलंदाज दिनेश यांनी, चांगला चेंडू योग्य टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सुप्रसिद्ध कबड्डीपटू तसेच सुप्रसिद्ध क्रिकेटर सन्माननीय नाना मोहिते हे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. आमच्या व्यासपीठावर ते एक सिनियर खेळाडू आहेत, सुप्रसिद्ध कबड्डीपटू आहेत, तसेच क्रिकेट देखील भरपूर खेळले आणि कबड्डी अंपायर पण सध्या स्थितीमध्ये ते काम देखील पाहतात. एक उत्कृष्ट अंपायर, उत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आता त्यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावर केलं जात आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त. दोन षटकांचा धावसंख्या 22. 11च्या धावगतीने, 11च्या सरासरीने धावसंख्या पहिल्या दोन षटकांमध्ये पॉवर प्लेची षटकं होती. त्यानंतर स्वागत होते आमच्या व्यासपीठावर नितेश भडसाळे यांचं. प्रवीण घाडी गोलंदाजी मार्कडे सज्ज झाले. एक अनुभवी खेळाडू आहेत. देवगड तालुक्यातील अनेक स्पर्धा, एक लेजंड क्रिकेटर. देवगड तालुक्यातच नव्हे तर अखंड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर स्पर्धा गाजवल्या आहेत. पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, यावेळेस डायरेक्ट हिट, आउट. फलंदाज होणार आहेत. आउटच्या स्वरूपात एक मोठा धक्का. रुपेश यांची विकेट त्यांच्या बॅटमधून दोन षटकार पाहायला मिळाले होते. चांगल्या फॉर्म मध्ये होते, चांगल्या लयामध्ये फलंदाजी करत होते, परंतु रन आउटच्या स्वरूपात रुपेश यांची विकेट आली. एक मोठी विकेट, मोठं नुकसान असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. रुपेश यांची बॅटिंग पाहिली तर निश्चित रूपाने कमी चेंडूमध्ये जास्त धावा केल्या होत्या. आतापर्यंत 14 धावा त्यांच्या नावावर नोंदवल्या गेल्या होत्या, परंतु रुपेश यांची विकेट आली आहे. रुपेश बॅक टू द पहिले बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. दर्शन जोईल TGPLची स्पर्धा दर्शन यांनी आपल्या बॅटिंगने गाजवली होती, परंतु आज दर्शन यांना तशाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एक हार्ड हिटर म्हणून त्यांची ओळख आहे, मोठ्या फटक्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत, परंतु मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलं त्याला या मॅचमध्ये महत्त्व नाही. या मॅचमध्ये तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. पहिल्या बॉलपासून तुम्हाला तो संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी मार्कडे प्रवीण आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत, भरपूर वर्ष, एक प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. विकेट किपरच्या भूमिकेत टीमचा कॅप्टन बाबू धुरी यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल प्रवीण यांचा, दर्शन यांच्यासाठी अकोट टप्प्याचा बॉल होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू मागे क्षेत्रात मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील तोपर्यंत फक्त एकच धाव. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय. एक धाव काढी पळून पूर्ण केली. अगदी कमी वेळामध्ये धाव काढायची होती. अमोल खाडी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. टीमचे संघ मालक. सिंगल धाव, स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकिंग एंडला तेजस. थोडासा पुढे ठेवला होता चेंडू, ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला हवी तितकी उंची मिळाली, परंतु लांबी नाही मिळाली. झेल टिपला गेलाय, चांगला झेल तिथे टिपताय क्षेत्ररक्षक. आउट होतील फलंदाज तेजस. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर ते बाद झालेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूवर एकच धाव खर्च केली 3 चेंडूमध्ये आणि एक गडी बाद केला. ठीक आहे. रुपेश पाळेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला. पहिला बॉल खेळत असताना ऑफ साइडला मारलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, परतावा करेल तोपर्यंत फक्त एकच धाव. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांच्या विरोधात आता पाहायला मिळाले. रुपेश पाळेकर यांनी देखील भरपूर क्रिकेट खेळले,
पाळेकरवाडी मुटाट इथून बिलॉंग करतात. दर्शन ओर पिच बॉल चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवेल. एक धाव कंप्लीट केले. थोडासा फंबल झालाय त्याचा फायदा नाही घेतला गेलाय. 2 धावा इथे येऊ शकल्या असत्या परंतु पहिली धाव थोडीशी कमी वेगाने घेतली होती. तुम्हाला पहिली धाव भरपूर वेगाने घ्यावी लागेल तरच दुसरी धाव इथे येऊ शकते पण पहिल्यांदाच पॉईंटमध्ये मनामध्ये हे ठरवलं तर फक्त एकच धाव आणि त्याचमुळे एकच धावाने एकेरी धाव धावसंख्येत बदल. धावसंख्या 25 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ 6 षटकांचा सामना आहे. मागच्या मॅचमध्ये आपण 7 षटकांमध्ये 90 धावा पाहिल्या. 91 धावांचा पाठलाग झाला नव्हता. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरकडे. बॅटरला चेंडू समजलाच नाही. डॉट बॉल. प्रवीण घाडी यांचं एक चांगलं षटक आपण पाहतोय. कमबॅक करण्याचं षटक. पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा खर्च आल्या होत्या परंतु या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात एक गडी बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय प्रवीण घाडी यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा पॉवर प्लेची षटकं होती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक गडी देखील बाद केलाय. महत्वपूर्ण गडी बाद केलाय. एक रनआउट देखील पाहायला मिळाला या षटकामध्ये. एकंदरीत 2 गडी बाद झाले. एक रनआउटच्या स्वरूपात एक कॅच आउटच्या स्वरूपात. अरफात देवगड एक्सप्रेस म्हणजे त्याची ओळख आहे. अतिशय वेगाने गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्ले षटकामध्ये फक्त एकच चौकार खर्च केला होता त्याने. अरफात हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यॉर्कर हा आर्म ऍक्शन आहे. ऍक्शन पहा अगदी क्लीन ऍक्शन आपण पाहतोय. इथे पहिल्या बॉलला मिसअंडरस्टँडिंग दोन्ही बॅटरची झाली आहे. रन आउट. फलंदाज होतील बाद रुपेश. लाईनचा चेंडू कीच आपण ऍक्शन बद्दल चर्चा करत होतो. अरफातचे अगदी अतिशय सुंदर ऍक्शन आपण पाहतोय. अरफातचे अतिशय चांगले वेगाने गोलंदाजी करतो. अधिक कमी वयामध्ये चांगली गोलंदाजी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अरफातच्या माध्यमातून आपण पाहतोय. समोर आता आव्हान असणार आहे दर्शन चोईल यांचं. दर्शन चोईल यांची देखील आपण बॅटिंग पाहिली आहे. भरपूर मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत याआधी परंतु या मॅचमध्ये त्यांना चांगलं खेळावं लागेल. गडी बाद झाले आहेत एकामागोमाग त्यामुळे नक्कीच तो संयम आणि त्या संयमासमोर अधूनमधून आक्रमकता देखील दाखवावी लागेल. वरती विकेट. फुल टॉस बॉल. कव्हर क्षेत्रामध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मागून चेंडू पुढे. अखेरचा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. प्रयत्न खूप चांगले होते क्षेत्ररक्षकाचे परंतु त्याला हुलकावून जे चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावा. ठीक आहे. बॅटमध्ये फुल टॉस बॉल होता. कव्हर क्षेत्रामध्ये 30 अस्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता हे पाहिलं होतं आणि चांगला फटका. नंतर थोडासा दबाव असणाऱ्या अर्थावर चौकार मारलाय दर्शन यांनी. अरफात हा गोलंदाज थोडासा कमी गतीने टाकलाय. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाही. हे व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजी करत असताना तुम्हाला कधी फास्ट कधी हळू कधी आत्महत्या दिशेने कधी बाहेरच्या दिशेने तुम्हाला चेंडू वळवावे लागतात आणि तो बदल गोलंदाजीमध्ये आता पाहायला मिळाला. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. दर्शनसाठी आपण कव्हर क्षेत्रात 30 अस्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहिला. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक वाढवला गेलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या आतमध्ये ठेवला गेलाय. 4थ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगतीपथावर. TTPL देवगड तालुका प्रीमियर लीग. चांगला फटका. चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे. चेंडूला थांबवलंय. थोडासा पुढे ठेवला होता चेंडू आणि त्यावर कव्हर क्षेत्रात चांगला फटका फलंदाज योगेश कोकम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता परंतु एकच धाव जर का चेंडू हातामधून निसटला असता क्षेत्ररक्षकाचा तर चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर देखील पाहायला मिळाला असता.
परंतु चांगलं क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील भरपूर मोठी राहिली आहे. 6 कॅचेस एकाच मॅचमध्ये टिपण्याचा पराक्रम मागच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, हवे चेंडू नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षकांनी डीपमध्ये अडवलाय चेंडू, परतावा करतील तोपर्यंत फक्त 2च धावा तिथे पळून पूर्ण केल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर. (33) 33. यावेळेस वेग पहा, भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. यॉर्कर लाईनचा चेंडू बॅट अँड बॉलचा संपर्क होऊच शकला नाही. चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हॅलो, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकानंतर धावसंख्या धावपलकावर. हॅलो 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 चेक. हॅलो, 4 षटकांचा खेळ समाप्त. उर्वरित 2 षटकांनी 2 षटकांसाठी मायक्रोफोनवर आवाजात बदल होतोय. स्वप्नील शिरसेकर आपल्या समोर जोडले जातील. सुरेख झेल टिपला गेलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला झेल पाहायला आवडेल. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट झेल टिपला गेलाय. एक दर्जेदार झेल यश घाडी किंजवडे याच्या माध्यमातून हा सुरेख झेल आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. अक्षरशः धडपडला पडला, मात्र चेंडूपर्यंत जर पाहायला गेलं तर शेवटपर्यंत नजर ठेवली आणि तदनंतर हा झेल टिपला गेलाय. सन्माननीय अथर्व रामाने याच्याकडून या झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावफलकावरती धावा 33 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5व्या षटकाचा खेळ सध्या सुरू झालाय. आमच्या देवगड तालुका प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आल्यात. जर पाहायला गेलं तर प्रशांत दुखंडे उर्फ बंटी दुखंडे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाची बहुमोल अशी देणगी आमच्या देवगड तालुका प्रीमियर लीग साठी आले. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. गोलंदाजी मार्क वरती कोलवर टप्प्याचा चेंडू जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत 1 धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचली आहे. 5व्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. प्रवीण यांना आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग 2025-16 आजच्या क्रिकेट स्पर्धेचा पाहिलं गेलं तर दुसरा दिवस. स्ट्रायकिंग एंडला दर्शन जोईल. यावेळी जर पाहायला गेलं तर खेचून मारलाय फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे दीपेश धोरुई. 1 धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचेल 35 वरती. 35 धावा धावफलकावरती. सध्या जर पाहायला गेलं तर 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये एक कणकवली तालुक्याचा गोड आवाज तुम्ही ऐकलात, प्रसादजी चाळके सर. यावेळेस देखील आडव्या बॅटने हा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, संपर्क होऊ शकला नाहीये. म्हणजेच गोलंदाजी धारदार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली होती. सुरेख झेल टिपला गेला यश गाडीच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 1 धाव खर्च झाली आणि तिसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्क वरती. योगेश कोकम खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस देखील आडव्या बॅटने हा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नक्कीच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालाय.
मात्र जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 1 धाव तर 1 विकेट या गोलंदाजाने प्राप्त केली आहे. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांचा प्रतिसाद या गोलंदाजासाठी झाला पाहिजे. दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. फलंदाज झालाय बाद. टकआउट मध्ये परतताना दिसेल योगेश कोकम याची खेळी झाली आहे समाप्त. फलंदाज बाद. जर पाहायला गेलं तर 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश धुरी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे आणि यावेळेस मात्र दर्शन जोईल याचा खेळ झालाय समाप्त. फलंदाज होतोय बाद. अजून एक मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला स्वतः बाहेर आलाय. खेळाडू मैदानातून जसंही बॅटला बॉलने स्पर्श केला ही खेळाडू वृत्ती असली पाहिजे. पंचांकडे बघितलं देखील नाही. एकदा या प्रामाणिकपणासाठी जोरदार टाळ्या झाल्यात मित्रांनो, व्हायला पाहिजेत. दर्शन जोईलला आपण पाहतोय जसा बॅटला स्पर्श झाला चेंडूचा तसा स्वतः मैदानातून बाहेर येतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. पस्तीस वरती आपल्याला पाहायला मिळते. रोखलं गेलंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विश्वदीप साळुंके. कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल उर्वरित जर पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या इनिंग मधला पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे, विकेट प्राप्त केली आहे. दीपेश धुरी यांनी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण षटक आहे आणि त्या षटकाची जबाबदारी सांभाळत आहेत. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर बॅटची एज लागली आणि पुन्हा एकदा फलंदाज झालाय बाद. सलगचा जर पाहायला गेलं तर दुसरा धक्का, दुसरी विकेट या ओव्हर मधली आपल्याला पाहायला मिळते दीपेश धुरी यांच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा विचार केला गेला तर 35 वरती धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी दीपेश धुरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. हॅट्रिकची देखील सुवर्ण संधी आहे. स्मिथ सावंत नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळेस जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचली. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. जर पाहायला गेलं तर सेकंड लास्ट ओव्हरमध्ये प्रवीण यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. जर पाहायला गेलं तर केवळ 1 धाव त्यांनी खर्च केली होती तर 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या होत्या ओव्हरमध्ये. शेवटचं षटक हाताळत असताना दीपेश धुरी यांना आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केल्यात तर 1 धाव या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झाली आहे. उर्वरित जर पाहायला गेले तर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे.
देवगड तालुका प्रीमियर लीग 2025चा हा रणसंग्राम सध्या आपण अनुभवतोय. दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं पर्व आहे क्रिकेट स्पर्धेचं. जर पाहायला गेलं तर पहिल्या पर्वामध्ये अनेक क्रिकेट रसिकांना ज्या क्रिकेट स्पर्धेने वेड लावलं होतं ती क्रिकेट स्पर्धा सध्या आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक क्रीडा रसिक आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस जर पाहायला गेलं तर चांगला फटका पाहायला मिळाला आहे आणि चेंडूचा प्रवास बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. यावेळेस खणखणी चौकार. बॅटमधून अनितरित फटका चौकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 वरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्षयला अशा फटक्यांची आवश्यकता आहे जर तुम्हाला एक मोठा टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवायचा असेल. यावेळेस जर पाहायला गेलं तर एक धाव जरूर प्राप्त झाले. सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचली. 41 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित जर पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूचा खेळ या इनिंग मधला शिल्लक आहे. दीपेश धुरी यांना आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले. 6 धावा त्यांनी खर्च केल्या ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. स्मिथला आपण पाहतोय. स्मिथ 7 स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र आडव्या बॅटने हा फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये फेकी करेल परतावा करेल तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. एकूण 2 धावा प्राप्त झाल्या. सांघिक धावसंख्या 2च्या मदतीने 43 वरती जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सन्माननीय किरण पाटील सर आपल्याला मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आमच्या देवगड तालुका प्रीमियर लीग DTPL चे सभासद सन्माननीय गुरुगाडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय किरणजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर किरण पाटील सर यांचा संघ देखील उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला पहिल्या दिवसामध्ये. आता आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार दुसरा संघ ठरेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. यानंतर मायक्रोफोनवरती थोडासा बदल होईल. आपल्यासोबत जोडले जातील दुसऱ्या इनिंग मध्ये देवगड तालुक्याचा एक गोड आवाज पंकज लाड सर. ओव्हर टू यू पंकज लाड सर. असं म्हणतात निसर्ग हा आपला पहिला गुरु आहे. याच निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी 1985 पासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करत आहे सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी. नॅशनल हायवे NH66 वरील नांदगाव तसेच प्रमुख शहर कणकवलीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी कॉलेज बसची देखील व्यवस्था आहे. या विद्यानगरीत नर्सिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी तसेच BEd शाखेचे विविध शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. अनुभवी शिक्षक वर्ग, प्रत्येक शाखेच्या अत्याधुनिक लॅब, नर्सरीज, विविध लागवड असलेले ॲग्रिकल्चर फील्ड, स्मार्ट डिजिटल क्लासरूम्स, सेमिनार हॉल, प्रशस्त हॉस्टेल तसेच चविष्ट जेवण असलेल्या मेसची देखील सोय विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आहे. हजारो पुस्तकांचे संकलन असणाऱ्या डिजिटल लायब्ररीज देखील प्रत्येक शाखेजवळ आहेत. याशिवाय NSS, करिअर गायडन्स तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फोरम यांसारखे उपक्रम देखील येथे राबवले जातात. विद्यार्थ्यांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, इंडस्ट्रियल व्हिजिट, कॉन्व्होकेशन व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्था स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करते व विशेष ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग
तुमची नोकरी व भविष्य सुरक्षित करते. तुला नाव का आलं तर मित्रांनो, मी आलो याच्यासाठी की मला कॉलेजचं कॅम्पस खूप छान वाटलं. एक तेच म्हणजे दुसरं म्हणजे मुलांसाठी बस फॅसिलिटी पण आपण फ्री ऑफ कॉस्ट बस फॅसिलिटी दिलेली आहे. तर मग विचार कसला करायचा? आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. डिसिजन आला होता, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होता आईस्क्रीम मुटाडा संघाला आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 6 षटकामध्ये 43 धावा बनवल्यात. म्हणजे 44 धावांचं लक्ष असणार आहे. 6 षटक असणार आहेत आणि त्यामध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. वेदा स्पोर्ट बापडे संघाची दोन्ही 40+ खेळाडू आहेत. प्रवीण घाडे आणि बाबू धुरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टीमचे कॅप्टन देखील आहेत संतोष नाईक धुरे. बाबू धुरे या नावाने प्रसिद्ध आहेत. अनेक वर्ष क्रिकेटला लोकप्रिय केलंय त्यांनी. आपल्या नावाची छाप अनेक वर्ष त्यांनी देखील सोडली आहे. बापरडे गावातून बिलॉंग करतात आणि आताच देखील एक स्पर्धा आपल्या भेटीला येणार. ज्योत क्रीडा मंडळ बापरडेची स्पर्धा 2.5 लाखचा पुरस्कार असणारी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. ते देखील tenniscricket.in च्या माध्यमातून कव्हर होणार आहे. आणि आपण अनुभवताय पाहताय DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. त्या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला आहे. 44 धावांचं लक्ष आहे. कशा प्रकारे 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग केला जाईल तेच मात्र पाहायचं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आपल्याला मेन पंच राजू वांगणकर सर आणि तसेच प्रथमेश बांदोडेकर साहेब. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल स्मिथ सावंत. एक वेगवान गोलंदाज म्हणून पाहिलं तर त्याच्याकडे वरुंडे गावून बिलॉंग करतोय आणि ज्यावेळी तो संघामध्ये खेळलाय त्यावेळी त्याने देखील स्वतःला सिद्ध केलाय आणि वरुंडे गावाचं नाव याने देखील उज्ज्वल केलंय. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत मिस्टर पंचांचा सिग्नल मॅच ऑन केली जाते. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात बाबू धुरे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत प्रवीण गाडी. 40+ दोन्ही खेळाडू आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर एक युवा सितारा वरुंडे गावाचा मिस्टर स्मिथ सावंत. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. शरीरवेधी बॉल पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल निर्धाव फेकला स्मिथ सावंत याने. पॉवर प्लेचं षटक हाताने उडत देखील सोपं नसतं कारण 30 सर्कलच्या बाहेर केवळ 2 खेळाडू असतात. त्यावेळी तुम्हाला अचूक टप्पे टाकावे लागतात. योग्य त्या लेंथवर गोलंदाजी करावी लागते. मात्र ते षटक कोण हाताळणार तर स्मिथ सावंत हाताळणार आणि त्यासाठी त्याच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केला गेलाय. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न होता. काय घडलाय? कॉल नव्हता. कॉल बॅक पॉपिंग क्रीज सोडलं देखील जात आहे नाही. त्यानंतर रिटर्न देखील पाठवलं जात आहे. धाव येत नाही. बाबू धुऱ्यांना माहिती आहे कारण धावा आपण पाहिलं तर 6 षटक आहेत. 44 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे लक्ष थोडंसं छोटं आहे. त्यामुळे आपण कॅल्क्युलेशन केलंय. अतिघाई करायची नाही कारण धावा आपले होणार आहेत. हेच मात्र कॅल्क्युलेशन त्यांचं आहे. मात्र पाहूया कशा प्रकारे 40+ खेळाडू आज खेळतात या क्रीडांगणावर. कारण SMG हायस्कूल हे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं. खूप साऱ्या स्पर्धा याच क्रीडांगणावर होत असतात आणि DRCC पॅकर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील स्मिथ सावंत नावाचा बोलबाला पाहिला होता. ओ समोरच्या दिशेने खेळलाय. स्टेट हिट बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळालाय. ओळखलं आणि त्यानंतर बॉलला फेकून देखील दिला. पंचांचा सिग्नल असेल 6 धावा. नो आणि आलाय. पंचांचा सिग्नल नो. बीमार फेकला गेलाय. किनारा चेंडूवरची फ्रीटची नाममात्र संधी देखील असणार आहे. थँक्यू डीजे. विनंती असणार यस डीजे म्हणून त्यावेळेस आपण डीजे लावा. 7 धावा झाल्यात. स्मिथ सावंत कुठेतरी वंचित दिसत आहेत. फ्रीटचा बॉल
नक्कीच बॉलला स्टेअर देखील केलं जात आहे. थर्डमॅन रिझर्व मधून बॉल मार्गस्थ होतोय 4 धावांसाठी. पंचांचा सिग्नल 4 धावा आल्यात. 4 धावांनी सांघिक धावफलक 11 या आकड्यावर पोहोचल्या. आमच्यासोबत गुण रखण्याचे काम करतायत गुरु घाडी. या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. DTPL कमिटीमध्ये ते देखील आहेत. चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळालं आपल्याला कालच्या दिवसापासून. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. थोडस कुठेतरी महागडे ठरताना पाहायला मिळाले. स्मिथ सावंत पंचांचा सिग्नल 4 धावा. जर आपण पाहिलं तर पहिले 2 बॉल निर्धाव फेकले, त्यानंतर षटकार 9 बॉल होता, चौकार चौकार असे मात्र गोलंदाजी चालले. योग्य त्या ट्रॅकवर यावं लागेल स्मिथ सावंत. पहिले 2 बॉल ज्याने ज्या प्रकारे हाताळले ते मात्र सुरेख होते. चांगली गोलंदाजीचा नमुना त्यांनी मात्र पेश केला होता. चांगला शॉट पाहायला मिळाला. कव्हर मध्ये खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला. त्यांनी मात्र बॉल फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक 17 या आकड्यावर पोहोचलाय. 17 धावा देखील झाल्यात पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक होता. विश्वास दाखवला होता युवा खेळाडूवर, मात्र तो विश्वास त्याने पहिल्या 2 बॉलवर सार्थक ठरवला होता. त्यानंतर थोडासा मागणा ठरलाय. याच बॉलला खेळले जात आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला. ऑफड्राईव्हचा स्ट्रोक होता, त्यावर 1 धाव घेतली जाते. सांघिक धावफलक 18 या आकड्यावर पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 18 वर पाहायला मिळत आहे. 18 धावा झाल्यात. चांगलं कॅल्क्युलेशन झालंय पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांकडून. बाबू धुरे यांनी मात्र स्वतःला सिद्ध केलं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. त्यावेळीचं क्रिकेट, त्यावेळी सामने देखील व्हायचे 8 ओव्हर 10 ओव्हर. त्यानंतर आपण पाहिले DTPL मध्ये देखील 7 ओव्हरचे सामने आपण पाहिले आणि हा सामना 6 षटकांचा आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये थोडासा लेट झाला पहिला सामना, त्याचमुळे आपल्याला हे पाहायला मिळतंय दृश्य. मात्र चांगलं क्रिकेट देखील अनुभवता आलंय DTPL च्या माध्यमातून. त्यांचं देखील एकच ध्येय आहे, आपल्या देवगड परिसरातील खेळाडू घडू दे, चांगलं क्रिकेट त्यांना देखील खेळण्याची संधी मिळू दे. याचमुळे स्पर्धेचं आयोजन केलं. ऑन साईडला बॉलला केलं जातं. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. शॉर्ट मिड विकेटला त्यांच्या हातामध्ये बॉल समाविष्ट झालाय. तोपर्यंत एकच धाव घेतली जाते. रुपेश पायकर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. कॅप्टन आहेत रुपेश पायकर, स्की आईस्क्रीम मुटाट संघाचे. समोर जर पाहिलं प्रवीण गाडी, एकही बॉल आतापर्यंत खेळले नाहीत. 18 धावा हे आल्यात, ते मात्र बाबू नाईक धुरे यांच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर मध्ये खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्यांच्या हातामध्ये बॉल समाविष्ट झालाय आणि एकच धाव घेतली जाते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहेत वेदास स्पोर्ट बापडे संघाचे कॅप्टन संतोष नाईक धुरे आणि गोलंदाजी ट्रॅकवर स्की आईस्क्रीम मुटाट संघाचे कॅप्टन रुपेश पायकर. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. 40+ खेळाडू तिन्ही पाहायला मिळत आहेत. ओहो, काय स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आहेत. नक्कीच लेग गल्लीमध्ये बॉलला खेळला होता. क्षेत्ररक्षक त्यांनी तैनात होते, तर त्या सर्कलमध्ये त्यांनी मात्र बॉल हा समाविष्ट केला आपल्या हातामध्ये. एकच धाव घेतली जाते. मात्र चांगलं कॅल्क्युलेशन झालंय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला. रुपेश पायकर आले, त्यांनी मात्र एक धाव खर्च केले 3 बॉलवर. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट मिड विकेटला. तट्या सर्कल मध्ये ते देखील थोडेसे फंबल झालेत. काय घडणार ते मात्र पाहायचंय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. मात्र नक्की ज्यावेळी 40+ खेळाडू खेळत असतात त्यावेळी त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. कॅल्क्युलेशन पाहायला मिळत असतं. एखादा मोठा पार आला त्यानंतर एखादा सिंगल डबल हे मात्र पाहायला मिळत असतं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत असतं. प्रेरणा मिळत असते. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळत असतं. समोरच्या बॉलला केलं जात आहे. ऑफड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळालाय आपल्याला. ऑन ड्राईव्हचं एक धाव घेतली जाते. उत्कृष्ट गुणलेखन देखील केले जात आहे गुरु घाडी यांच्या माध्यमातून. धावफलक पोहोचलाय 24 या आकड्यावर. 24 धावा झाल्यात. बाबू नाईक धुरे स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात. बिग हिटर बापडमधून बिलॉंग करतायत. रिव्हर्स करायचा अटेम्प्ट केलाय. काय शॉट केला. आगावेगा फटका पाहायला मिळालाय. नक्कीच बॉल सीमारेषे बाहेर मार्गस्थ देखील झालाय 4 धावांसाठी.
28 धावा झाल्यात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 28 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा विचार केला पॉवर प्लेच्या त्यावेळी 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. टोटल 28 धावा झाल्यात. 44 धावांचं लक्ष आहे. 6 षटकामध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 28 धावा आल्यात, म्हणजे अजूनही 4 षटक आहेत. नक्कीच विजयाच्या जवळ देखील जात आहेत. पण पहिल्या मॅच मध्ये थोडासा कुठेतरी मागे दिसत होता संघ वेदास्फोट बापड्या संघ. त्यानंतर स्वतःला त्यांनी संयमी बनवलं, सक्षम बनवलं, आपल्यामधील चुका सुधारल्या. कारण ही मॅच जिंकणं महत्वाचं आहे. या मॅच मध्ये आपला पराभव झाला तर आपल्याला या मॅच मधून, या स्पर्धेमधून बाहेर जावं लागणार आहे. कारण मानाची अभिमानाची स्पर्धा आहे, त्यामुळे जिंकण्याचं स्वप्न सर्व संघांचं आहे, सर्व संघ मालकांचं आहे. त्याचमुळे स्पर्धेमध्ये संघ त्यांनी दाखल केलाय. मात्र हे सर्व त्यांचं श्रेय दिलं जाणार आहे ते संघ मालक तसेच कॅप्टन असणार, आयकॉन असणार, यांच्यावर जबाबदारी असणार आहे. धावफलक 28 आकड्यावर पोहोचले. तेजस पायकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले आहेत. ऑन साइडला बॉल खेळले जात आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉलला फील्ड करतायत आणि तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. पंचशील देवगडचे उत्कृष्ट खेळाडू, दिग्गज खेळाडू योगेश देवगडकर सर यांचं देखील आगमन झालंय. सरचं स्वागत असणार आहे. आपण वेळात वेळ करून या स्पर्धेला उपस्थित राहिलात. कारण ज्यावेळी दिग्गज खेळाडू असे येत असतात, आपण त्यावेळी आपण पाहिलं तर यंगस्टार देवगड हे मात्र चर्चेमध्ये होतं पूर्वीच्या काळात. आता देखील आहे. हो, काय शॉट केलाय, जबरदस्त रिव्हर्स पाहायला मिळालाय. संतोष नाईक दोरे हे मात्र ब्रँड आहे. पंचांचा सिग्नल 4 धावांसाठी आलाय. कल्टी पलटीचा प्रहार होता. बॉल सीमारेषे बाहेर कल्टी देखील झालाय. 4 धावांसाठी धावफलक पोहोचलाय. 33 धावा झाल्यात. वैयक्तिक 27 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. बाबू नाईक दुरे बापडे मधून आल्यात. मात्र त्यांनी स्वतःला सिद्ध केलाय, मी अजून संपलो नाही. तेच मात्र सांगताना पाहायला मिळालं फलंदाजीच्या जोरावर. ओहो, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये बॉल येतोय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. योगेश पोकम येतात. बॅकअप मिळालं जात आहे. नक्कीच पाहिलं क्षेत्ररक्षक आले, त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा धावून देखील पूर्ण केल्या जात आहे. धावफलक पोहोचलाय 35 या आकड्यावर. 35 धावा झाल्या आहेत. देवगड तालुका प्रीमियर लीग आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 आपण अनुभवताय. पंचांचा सिग्नल असणार आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. ज्यावेळी डॉट बॉल येणार प्रेशर निर्माण होणार आहे. थोडेसे दमले देखील आहेत ते, कारण सातत्याने खेळपट्टीवर नसतात, त्यामुळे त्यांना सराव बसणं गरजेचं आहे. मात्र त्याने त्यांच्यामध्ये असलेला क्लास सिद्ध केलाय. ओहो, काय फटका पाहायला मिळालाय. ड्राईव्ह केले बॉलला. नक्कीच बॉल सीमारेषे बाहेर देखील झालाय. 4 धावांसाठी. नक्कीच चांगली बॅटिंग या मॅच मध्ये झाली आहे. संतोष नाईक धुरे उर्फ बाबू धुरे नावाने प्रसिद्ध आहेत. धावफलक पोहोचलाय 39 आकड्यावर. विजयापासून आता नक्कीच विजयापर्यंत येत आहेत. 44 धावांचा फक्त पाठलाग करायचंय. 39 धावा झाल्यात. काही धावांची गरज असणार आहे विजयासाठी. ओहो, पंचांचा सिग्नल 9 आलाय. बीमर आहे, चुकीला माफी नाही. बॉल चाललाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी धावफलक पोहोचलाय. 44 आकड्यावर विजय संपादन केला जातोय. 44 धावा झाल्यात आणि विजय होतोय संघ वेदास्फोट बापडे संघ. भीमराला काय घडल्या मॅच मध्ये. भीमराला त्यावर चौकाराला 39 धावा झाल्यानंतर 5 धावा ऍड केला गेला, त्यावेळी 44 धावा झाल्यात. 44 धावांचं लक्ष होतं वेदास्फोट बापडे संघाला. आणि नक्कीच आपण पाहिलं वेदास्फोट बापडे संघाचा संघनायक कॅप्टन तारणहार मॅच मध्ये हिरो ठरलाय. काय बॅटिंग केले या मॅच मध्ये त्यांनी, जबरदस्त. बाबू नाईक धुरे नावाचा ब्रँड मैदानामध्ये गेला आणि त्यांनी मात्र आपल्या टीमला विजय देखील मिळवून दिलाय. वेदास्फोट बापडे संघाचे संघ मालक श्री अमोल गाडी आता देखील खुश असणार आहेत. आणि नक्कीच किया श्री मुटाट
संघमालक श्री सागर साळुंके यांनी या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल केला, त्याबद्दल तुमचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे. आणि तसेच तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल तुम्हाला या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील दिलं जाणार आहे. विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावर संघमालक असाल नाही तर कॅप्टन या, आपल्याला हा सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे.